संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहरातील बीके देसले नगर गल्लीत क्रमांक 1 मधील गटारीचं काम गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून तसेच अर्धवट स्वरूपात पडलेलं आहे। त्यामुळे गटारीचं पाणी डायरेक्ट बाथरूम व टॉयलेटमध्ये रिटर्न होत असून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। एकच आरोग्यास हानिकारक व धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। या संदर्भात विद्यमान प्रभाग क्रमांक 9 नगरसेवक दीपक देसले यांनी मागील दोन्ही सर्वसाधारण सभेमध्ये विषय लावून धरले असताना देखील आतापर्यंत नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसून येते। नगरसेवक दीपक देसले यांनी वेळोवेळी नगरपंचायतला भेट देऊन पाठपुरावा देखील केला असून करत आहेत, तरी नगरपंचायत प्रशासनानं संबंधित अर्धवट असलेल्या गटारीचं काम त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात यावे। यापूर्वी संबंधित तत्कालीन नगरसेवक यांना याविषयी रहिवासी नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर सपसेल दुर्लक्ष झालेलं दिसून येते। नवनिर्वाचित नगराध्यक्षा कलावती माळी यांना देखील रहिवासी नागरिकांनी या समस्येची जाणीव करून दिली आहे। पावसाळ्याच्या दिवसात अधिकाधिक गटारीचं पाणी बाथरूम व टॉयलेटमध्ये येत आहे आणि येणार असल्याचे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार असल्यानं संबंधित नागरिकांनी नगरसेवक दीपक देसले यांना देखील कैफियत मांडली आहे। तरी या समस्येचं निराकरण करण्यासाठी नगरसेवक देसले यांनी आश्वासन देऊन त्वरित प्रश्न मार्गी लावला जाईल असं नागरिकांना आश्वासित केले। त्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला मी नगरसेवक या नात्यानं वेळोवेळी पाठपुरावा करत आहे। निश्चितच लवकरात लवकर गटारीचा कायमचा प्रश्न सोडवू असं यावेळी आश्वासन दिले। तरी नगरपंचायत प्रशासनानं त्वरित सदरील गटारीचा प्रश्न समस्या सोडवाव्या ही बीके देसले नगर असलेल्या नगर गल्ली क्रमांक 1च्या रहिवासी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत।